ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 90% दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आले। लष्कराला संपूर्ण सूट दिल्यानंतर काय करता येतं ते ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिलं। 26/11 हल्ला झाला त्यावेळी भारताचे पंतप्रधान दुबळे होते अशी टीका माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केली। भामरे यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे यांनी। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने अभिमानास्पद कामगिरी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय लष्कराचं कौतुक करत हा नवा भारत आहे, हा घरात घुसून मारतो अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्यासोबत माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाषजी भामरे आहेत। बाबा, अनेकदा भारतीय लष्कराने पाकिस्तानला नमवलेलं आहे, मात्र ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई वेगळी कशी आहे, या कारवाईचे वैशिष्ट्य काय? तिथं येतोय मी। पहलगामला यावेळेस जो 2 कोटीपेक्षा जास्त टुरिस्टने व्हिजिट दिली आणि 22 एप्रिलला पहलगामला अतिरेक्यांनी ती संधी साधून 28 निर्भराध नागरिकांचे बळी घेतले की ज्यांच्या हातात हत्यारे नव्हते आणि धर्म विचारून त्यांचा खात्मा केला। त्यावेळेस प्रधानमंत्र्यांनी राष्ट्राला संबोधित करत सांगितलं होतं कि पाकिस्तान ने बहुत बड़ी भूल कर दी है, गलती कर दी है, इसका खामियाजा पाकिस्तान को भुगतना पड़ेगा। अतिरेकींना शिक्षा दिली जाईल, त्यांच्या कल्पनाच्या पलीकडे शिक्षा दिली जाईल आणि त्यांचे जे आका आहेत, त्यांचे जे प्लॅनर्स आहेत, त्यांनाही उद्ध्वस्त करण्यात येईल आणि ते करून दाखवलं। 15 दिवस घेतले। तिन्ही फोर्सेसना सांगितलं की तुम्हाला सूट दिलेली आहे। 6ची रात्र मध्यरात्र आणि 7ची सकाळ, 1:30 वाजता या 9 ठिकाणी 25 मिनिटात बॉम्बार्डिंग केली, मिसाईल्स डागलेत आणि पूर्ण उद्ध्वस्त केलेत। 100च्या वरती अतिरेकी ठार केलेत। मोदी साहेबांचं आणि भारताचं स्टँड अतिशय क्लिअर होता। ऑपरेशन सिंदूर फक्त अतिरेक्यांच्या विरोधात आहे। त्याच्यामुळे अतिरेकी, शेवटचा अतिरेकी जोपर्यंत मारला जात नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर थांबणार नाही। आता ही तात्पुरती स्थगिती आहे। आपला स्टँड क्लिअर आहे। काश्मीरमध्ये कोणाची मध्यस्थी आपल्याला मान्य नाही हे मोदी साहेबांनी सांगितलेले। पाकिस्तान बरोबर चर्चा नाही, अतिरेकी कारवाया चालू असताना चर्चा होऊ शकत नाही। त्याच्यामुळे आधी अतिरेकींचा बंदोबस्त करा। आम्ही तर करणारच आहोत, पण आम्हाला तुम्ही मदत करा, ही पाकिस्तानकडनं अपेक्षा आहे, ती कधीच पूर्ण होणार नाही। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, धुळे।